नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसवीटी टेक्निकल या चॅनलवर. आज आपण इयत्ता 7वी सामाजिक अभ्यासची जे क्वेश्चन पेपर आहे त्याची आन्सर की आज सोडून घेणार आहोत. हा पेपर 9/10/2025 ला झाला आहे. गुण 50 आहे. त्यासाठी कोकण एज्युकेशन सोसायटी प्रथम सत्र मूल्यांकन सन 2025-26. चला, पहिला प्रश्न आहे, पुढील आकृतीबंध पूर्ण करा. आता इथं किल्ल्यांचे मुख्य प्रकार लिहायचे. इथं काय आहे? गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि भुईकोट हे झाले किल्ल्यांचे प्रकार. पुढचा आहे महाराष्ट्रातील 4 परगण्यांची नावे. तर काय? इंदापूर, पुणे, चाकण आणि शिरवळ. पुढचा आहे क्वेश्चन, गटातनं बसणारा शब्द लिहा. कोणते 3 लिहायचे? ओव्या, तवारिका, कहाण्या आणि मितके. तर तवारिका हा गटातनं बसणारा शब्द आहे. 2 आहे पुणे, बंगळुरू, सुपे, चाकण. तर बंगळुरू आहे. अकबर, हुमायून, शेरशाह आणि औरंगजेब. तर शेरशाह हे गटातनं बसणारे शब्द आहे. पुढचा आहे संत बसवेश्वर, संत कबीर, रामानंद व संत तुकाराम. तर यामध्ये रामानंद हा गटातनं बसणारा शब्द आहे. क आहे फक्त नावे लिहायची तुम्हाला. गोंड वनाची राणी कोणती आहे? राणी दुर्गावती. दुसरा आहे त्र्यंबकगड जिंकून घेणारा मोरोपंत पिंगळे आहे. बालोपसनाचे महत्व सांगणारे रामदास स्वामी आहे. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेला लेख शिलालेख आहे. पुढचा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणते 3 लिहायचे. आता मी इथं जागा नसल्यामुळे वहीमध्ये सोडवलेले आहे, ते आपण वहीमध्ये बघूया. पहिला आहे महमूद गावाने कोणत्या सुधारणा केल्या? महमूद गावाने राज्यात पुढील सुधारणा केल्या. जमीन व्यवस्थेत सुधारणा केली. दुसरा आहे राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. तिसरा आहे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मद्रासा स्थापन केली. चौथा आहे सैनिकांना जहांगीरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. आता दुसरा प्रश्न आहे त्याच्यात, शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले? तर शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली. दुसरं काय? या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली, म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. प्रश्न तिसरा आहे भौतिक साधने म्हणजे काय आणि ती कोणती तुम्हाला विचारलंय. तर पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूवर त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधांची माहिती मिळते. प्राचीन वास्तू व त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्यावेळेच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. अशा सर्व वस्तू आणि वस्तू व त्यांच्या अवशेषांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने हे त्याचे प्रकार आहे. आता चौथा आहे संतांनी केलेले कार्य लिहायचे तुम्हाला. तर संतांनी पुढील कार्य केले. समाजात लोकजागृती घडवून आणली. दुसरा आहे संकटकाळी कसे वागावे या संतांच्या शिकवणीमुळे लोकांना मोठा मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तिसरा आहे समाजात झालेल्या धर्मांच्या अवनत अवस्थेत धर्मांचा खरा अर्थ सांगून संतांनी लोकांचे रक्षण केले. चौथा आहे सर्व सामान्यांच्या भाषेत लोकांना उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले. आता ब आहे क्वेश्चन ब आहे आपला, तुमच्या शब्दात माहिती लिहा. कोणते 2 लिहायचे? आग्र्याहून सुटका, संत ज्ञानेश्वर आणि चांद बेबी. आता मी माहिती लिहिली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. आग्र्याहून सुटका पहिला टॉपिक घेऊ आपण. औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. औरंगजेबाने त्यांना नजर कैदेत ठेवले. अशा वेळी डगमगून न जाता शिवरायांनी धैर्याने ओढवलेल्या प्रसंगाला तोंड दिले. नजर कैदेतून सुटण्यासाठी त्यांनी एक योजना तयार करून त्याप्रमाणे शिताफेने ते निसटले. आग्र्याहून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोहोचले. अशा रीतीने शिवाजी महाराजांनी मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली. दुसरा आहे प्रश्न, संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल माहिती लिहायची. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म
सांगितला. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसेच अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. लोकांना त्रास देऊ नये त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी पसायदान मागितले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुढील आकृत्या पूर्ण करा. संविधानाच्या उद्देशिकेतील उद्दिष्टे. तर पहिला आहे सार्वभौम राज्य, दुसरा आहे समाजवादी राज्य, तिसरा आहे धर्मनिरपेक्ष राज्य आणि चौथा आहे लोकशाही राज्य. संविधान निर्मितीचा कालावधी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3 मधला ब जो क्वेश्चन आहे तो बघूया. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा व अयोग्य विधाने दुरुस्त करा. आता तिथे जागा नसल्या मी वही मध्ये सोडवलंय. पहिला आहे जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून सरकारची स्थापना होते. तर अयोग्य आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून सरकार अस्तित्वात येते हे त्याचं उत्तर आहे खरं. पुढचं आहे राज्य सूचित एकूण 47 विषय आहेत. अयोग्य आहे उत्तर. राज्य सूचित 65 विषय दिलेले असून त्यावर राज्य शासन कायदे करते. पुढचा आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारत सार्वभौम देश झाला. अयोग्य आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत सार्वभौम देश झाला. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण काय आहे. रिकाम्या जागा भरायच्या आहे. नाही, प्रश्न क्रमांक 4 राहिला आपला. तुमचे मत लिहायचे. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो याबद्दल माहिती लिहायची आहे. तर उत्तर आहे त्याचं 26 जानेवारी 1949 रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले. दुसरा आहे संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन 26 जानेवारी 1950 रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आता पुढचा आहे प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची. तर पहिला आहे उत्तर वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्याला प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात. हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाही. तिसरा आहे राज्य कारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा त्यामागचा हा उद्देश आहे. आता पुढचा आहे भूगोल. आता रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. प्रश्न 5 आहे चंद्रग्रहण हे टिंबटिंब होते, पौर्णिमेला होते. लाटेचे निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. तिसरा आहे हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात, तर मिलीवार मध्ये सांगतात. हवा प्रसरण पावली की टिंबटिंब होते, विरळ होते. प्रश्न ब आहे पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहायची. तर आता इथं जागा नसल्यामुळे वही मध्ये लिहिलेले आहे. पहिला आहे चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीच दिसत नाही, कारण चंद्राच्या परिवर्तन व परिभ्रमण काळ जवळजवळ सारखाच असतो. दुसरा आहे म्हणजे चंद्राची अशी गती व जवळजवळ सारखीच असते. परिणामी पृथ्वीवरून चंद्राची विशिष्ट बाजू सतत दिसत राहते, त्यामुळे चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही. प्रश्न क्रमांक 2 आहे भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. कारण आहे सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या कार्य करते. म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. तिसरा आहे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो, कारण हवेत धुलीकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटक असतात. हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी
होत जाते. परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेची दाबही कमी होतो. अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, योग्य जोड्या लावा. पृथ्वीचे परिवलन तर कालांगण म्हणतात त्याला. दुसरा आहे भांगाची भरती अष्टमीला होते आणि भारत उत्तर गोलार्धात आहे. प्रश्न ब आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. उपभू स्थितीत कोणत्या प्रकारचे सूर्यग्रहणे होतील? तर उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील. पुढचा प्रश्न आहे, चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा. खग्रास आणि खंडग्रास हे चंद्रग्रहणाचे 2 प्रकार आहेत. पुढचा क्वेश्चन बघू आपण. वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात? मिलीबार मध्ये मोजतात. 14, भरती ओहोटीचे प्रमुख प्रकार कोणते? उदानाची भरती ओहोटी आणि भागाची भरती ओहोटी. प्रश्न 5, पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतात? तर 23 तास 56 मिनिटे आणि 4.099 सेकंद लागतात. क आहे, कोणती एक आकृती काढा. चंद्राची उपभू स्थिती आणि दुसरा आहे पृथ्वीवरील हवा दाब पट्टी व ग्रह्य वारे. तर इथं मी आकृती काढलेली आहे चंद्राची स्थिती, तुम्ही बघू शकता आणि काढू शकता. अशा प्रकारे आपला इयत्ता 7वीची जी आन्सर की आहे कोकण एज्युकेशन सोसायटीची ती सोडून झालेली आहे सामाजिक अभ्यासची. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.